आणि पाकिस्तानच्या खासदार पलवशा खान यांना अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी खडे बोल सुनावले। बाबरी मशीद बघण्याचं स्वप्न सुद्धा पाहू नका या शब्दात राणांनी आता हल्लाबोल केलाय। बाबरीची पहिली वीट पाकिस्तानचे सैनिक रचतील अशी दरपोक्ती पलवशा खान यांनी 2 दिवसांपूर्वी केली होती। जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा। हकीकत में बाबरी की दोबारा ईंट पाकिस्तान से आएगी, ये सपने से ज्यादा कभी कुछ हो नहीं सकता। पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती केल्यानंतर नवनीत राणांनी त्यांचे दातच घशात घातले। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानातल्या नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे। हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। भारत हल्ला करण्याची भीती असल्यामुळे पाकिस्तानचे नेते असंबद्ध बनू लागले। पलवशा मोहम्मद जई खान यांनी तर टोकच गाठलं कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपाहसालार आसिम मुनीर देगा। बेताल वक्तव्य करणाऱ्या पलवशा खान यांचं डोकं नवनीत राणांनी ठिकाण्यावरती आणलंय। बाबरी मशीदचं स्वप्न पाहू नका, तुमचा बाप इथे बसलाय असा इशाराच नवनीत राणा यांनी दिला। आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नेमध्ये तुमचे आलं नाही पाहिजे, कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला डोळ्यात तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू, एवढंच तुम्हाला सांगू शकते। नवनीत राणांनी पाकिस्तानच्या मुजोर खासदाराला जमिनीवर आणलं। पाकिस्तानमधले बोलघेवडे नेते, सैन्य आणि तिथले दहशतवादी या सगळ्यांनाच अशाच पद्धतीनं जमिनीवर आणून गुडघे टेकायला लावण्यासाठी भारत सक्षम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर सध्या भारत पाकिस्तानला देत असलेल्या कडक इशाऱ्यांनंतर आणि भारताने घेतलेल्या कडक भूमिकांनंतर पाकिस्तानची अक्षरशः पळताभुई थोडी झाली आहे। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानच्या लष्करानं खैबर पख्तूनवामधल्या अबोटाबाद, हरिपूर, मनसेहरा यासह एकूण 29 जिल्ह्यांमध्ये वॉर सायरन बसवण्याचे आदेश दिलेत। भारताकडनं होणाऱ्या हल्ल्यांची सूचना मिळावी यासाठी ताबडतोब हे सायरन बसवावेत अशा सूचना दिल्या गेल्यात।